काही वेळापूर्वीच पहिली यादी पवारांच्या राष्ट्रवादीची जाहीर झाली आहे। यामध्ये 45 उमेदवारांची नावं ही जाहीर करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे बारामतीमध्ये आता पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे। युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यानं काका पुतण्या लढत बारामतीत पाहायला मिळेल। अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार रिंगणात असतील। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे, पण पुण्यातल्या हडपसर वगळता इतर जागा शुक्रवारी मुंबईत जाहीर करू असं जयंत पाटील स्पष्टच करतायत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता खरं तर प्रशांत जगताप हडपसरचे उमेदवार आपल्या सोबत जोडले गेलेले जे इच्छुक आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पुण्यातील हडपसर वगळता इतर जागा शुक्रवारी मुंबईत जाहीर करू असं जयंत पाटील म्हणतायत। या ठिकाणी मी पक्षाचं मनापासून आभार मानतो। माझ्या पक्षाचे प्रमुख आणि श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेबांच्या वरची श्रद्धा याचपोटी मी साहेबांच्या बरोबर थांबलेलो होतो आणि निश्चित आदरणीय पवार साहेबांनी माझ्या पक्षनिष्ठेचं फळ मला दिलेलं आहे। त्यामुळे समस्त राष्ट्रवादी काँग्रेसवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचं आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो। या मतदारसंघातून मी निश्चित विजयी होईल याचा सुद्धा मला विश्वास आहे। आज पुण्यातल्या 4 जागांपैकी मी 2 जागा जाहीर केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये हडपसरमधून मी स्वतः, वडगाव शरीफ मधून श्री बापूसाहेब पठारे जाहीर झालेले आहेत। पर्वत आणि खडकवासल्याची उमेदवारी उद्या जाहीर केली जाईल। अगदी धन्यवाद प्रशांतजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। आपण पाहतो हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत होते। अजित पवारांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे बारामतीत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय पहिली यादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची जाहीर झाली आहे, पण अर्थातच सगळ्यांच्या नजरा आता खेळल्यात पवार विरुद्ध पवार या सामन्याकडे। पुन्हा एक लढत काका विरुद्ध पुतण्या। नक्कीच, आणि ही लढत अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिल्यांदाच युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रणांगणात उतरलेले आहेत आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे त्यांची उमेदवारी आहे ती आता घोषित करण्यात आलेली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून 45 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। खरं तर सुरुवातीला 44 नावच घोषित करण्यात आलेली होती, पण पत्रकारांनी विचारल्यानंतर जयंत पाटलांनी एक सरप्राईज नाव दिलं, ते म्हणजे पुण्यातील हडपसर मधून प्रशांत जगताप यांचं। कारण की हडपसरमध्ये आपण पाहिलं की शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती आणि हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात होती। मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी हडपसरची जागा आहे ती प्रशांत जगताप हे लढतील अशी घोषणा आहे ती जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। आणि महत्वाचं म्हणजे जे जे विद्यमान आमदार आहेत, म्हणजे शरद पवार यांचा पक्ष फुटला आणि जे जे आमदार त्यांच्या सोबत होते त्या सगळ्यांना संधी देण्यात आलेली आहे, पण एक आमदार आहे त्यांना संधी यामध्ये पहिल्या यादीत नाहीये, ते म्हणजे बीडचे क्षीरसागर। त्यांचा पण उद्या घोषणा होईल असं जयंत पाटील यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की सगळे विद्यमान आमदार होते ते शरद पवार यांच्या पक्षातले, त्यांना उमेदवारी या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आणि 45 जणांची ही पहिली यादी आज आल्यानंतर उद्या रात्री किंवा परवा सकाळी दुसरी यादी आहे ती सुद्धा घोषित करू असं सुद्धा जयंत पाटलांनी आता म्हटलेलं आहे। प्रामुख्याने प्रमुख तरुण चेहरे यामध्ये आहेत, त्यांना संधी देण्यात आलेली आहे। युगेंद्र पवार, रोहित पवार, तासगाव कवठे महाकाळ मधून रोहित पाटील हे आपण पाहतोय, मेहबूब शेख आहेत, चरण वाघमारे आहेत, असे जे तरुण चेहरे आहेत त्यांना सुद्धा यंदा शरद पवारांनी विधानसभेच्या मैदानात उतरवलेलं पाहायला मिळत आहे। अगदी अमोल, जसा तुम्ही उल्लेख केला की या ठिकाणी तरुण चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी काही दिवसांपूर्वी जे काही आउटसोर्सिंग या पक्षात होत होतं, मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालेलं होतं, या काही आयारामांना सुद्धा या ठिकाणी संधी दिल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।